नमस्कार, आज मी शिकवणार आहे या डॉट पासून एका बोटाने कसे फूल तयार करायचे। त्याच्यासाठी मी हे साहित्य वापरणार आहे। बघा आता मी कशी फूल काढते ते। हे डॉट मध्ये असं बोट टाकून असं राऊंड करायचं। जोपर्यंत राऊंड होत नाही तोपर्यंत हे बघा अशा पद्धतीने हे बघा असं फूल तयार करायचं। हे बघा अशा पद्धतीने हे बघा किती सुंदर असं फूल तयार होतंय। तुम्ही शिका। एका बोटापासून रांगोळी अशा पद्धतीने हे बघा फूल तयार झालं आपलं। हे बघा किती सुंदर असं फूल आलंय, हे बघू शकता तुम्ही। त्याच्यात आपण ह्या फेविकॉलची बॉटलने मी रांगोळी भरली आहे। त्याच्यात आपण असं डॉट टाकून घेऊया। हे बघा या पद्धतीने हे बघा किती सुंदर असं फूल तयार झालंय बघा। नंतर अजून मी रांगोळी टाकली। हे बघा आता दुसरं फूल शिकूया। हे बघा अशा पद्धतीने राऊंड करायचं। नंतर हे बघा मार्कर घेऊया। मार्करने आपण असं लांबवर करायचं। हे बघा या पद्धतीने हे बघा किती सुंदर असं फूल तयार होतंय बघा। तुम्ही पण प्रॅक्टिस करा। एकदम सोपी पद्धतीने मी सगळे व्हिडिओ आणणार आहे। नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हे बघा या पद्धतीने मध्ये आपण हे बघा अशा पद्धतीने डॉट टाकूया। हे बघा आता आपण हे तिसरं फूल शिकूया। हे बघा झाकणने मी पंच केलंय या पद्धतीने। हे बघा असंही आपण राऊंड करूया। हे बघा किती सुंदर असं राऊंड झालंय। जोपर्यंत राऊंड होत नाही तोपर्यंत हे बघा। त्याच्यानंतर आपण ह्या गोल चम्मचने या पद्धतीने हे बघा असं फूलचं पाकळ्या तयार करूया। बघा किती एक अर्धा मिनिट सुद्धा लागत नाही। बघा किती सुंदर असं रांगोळी झाली बघा, बघू शकता तुम्ही। बघा अशा पद्धतीने मध्ये डॉट टाके कलर मध्ये अजून सुंदर दिसेल। हे बघा किती सुंदर असं फूल तयार झालंय बघा। अर्धा मिनिट सुद्धा आपल्याला लागत नाही असे फूल शिकायला। हे बघा असं राऊंड करायचं अशा पद्धतीने मोठाने। त्याच्यानंतर हे बघा आपण अशा पद्धतीने हे मार्करने हे बघा अशी डिझाईन काढूया। हे पण अतिशय सुंदर असं फूल तयार झालंय, बघू शकता तुम्ही। हे बघा ते अर्ध्या मिनिटातच तुम्ही भी नक्की ट्राय करा। खास महिलांसाठी मी व्हिडिओ आणते, नक्की पहा व्हिडिओ। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील। हे बघा किती सुंदर असं फूल तयार झालंय वेगळ्या पद्धतीचं। त्याच्यात आपण डॉट टाकूया। हे बघा अशा पद्धतीनेही तुम्ही फुलं शिकू शकता। हे बघा आता आपण दुसरं फूल शिकूया। बघा असं राऊंड करायचं। त्याच्यानंतर एक लांब करायचं, एक मध्ये टाकायचं, अजून लांब करायचं, मध्ये टाकायचं, अजून लांब करायचं। बघा अशा पद्धतीने हे वेगळं फूल तयार होतंय। हे बघा अशा पद्धतीने बघा किती सुंदर असं फूल तयार झालंय। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल। हे बघा त्याच्यानंतर मध्ये डॉट टाकूया। बघा अशा पद्धतीने आपण 6वं फूल शिकूया। एका बोटाने सिंपल असं अर्ध्या मिनिटातच तयार होतं हे फूल। तर हे बघा अशा पद्धतीने आपण मार्करने करूया। हे बघा वेगळ्या पद्धतीचे फूल। भरपूर व्हिडिओ आणणार आहे तुम्हाला शिकण्यासाठी। नक्की व्हिडिओ पहा, सबस्क्राईब करून ठेवा। बघा मध्ये आपण आता डॉट टाकूया। पद्धतीने हे बघा बोटाने गोल करा।
बघा अशा पद्धतीने थोडं मोठं राऊंड करा. हळूहळू तुम्ही पण शिका, तुम्हाला पण येईल. मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा रांगोळी कशी वाटली. हे बघा छोटा चम्मच घेतलाय अशा पद्धतीने. हे बघा असं मी फूल तयार करते. हे बघा किती सुंदर असं फूल तयार होते. बघू शकता तुम्ही ही नक्की ट्राय करा. बघा अशा पद्धतीने हे वेगळं फूल तयार झालंय. डबल पाकळीचं, डबल पाकळी करते मी. अशा पद्धतीने हे बघा आता आपलं नवीन फूल तयार झालंय. याच्यानंतर मार्करनेही असं करू शकतो, पण आपण करणार नाही. बघा असं रांगोळी टाकूया. बघा अशा पद्धतीने हे फूल तयार झालंय. किती सुंदर असं. आता बघा याला पण तसंच करूया. याच्यानंतर आपण चम्मचने हे बघा अशा पद्धतीने गोल चम्मचने अशा पद्धतीने राऊंड करूया. हे वेगळं आलं, ते वेगळं आलं. वेगळं या पद्धतीने वेगळं आलं. बघा अशा पद्धतीने हे फूल तयार करू आपण. नक्की तुम्ही ट्राय करा, तुम्हालाही येईल. प्रॅक्टिस लागेल पण नक्की येईल. हे बघा किती सुंदर असं फूल तयार झालंय. बघा अशा पद्धतीने कलरचा असेल तर अजून सुंदर दिसेल. तुम्ही नक्कीच शिकायचा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात असे मला नक्की कमेंट करा. हे बघा एक मोठं एक छोटं घ्यायचं, एक मोठं घ्यायचं, एक छोटं घ्यायचं, एक मोठं घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने हे फूल तयार होतंय. बघा हे बघा, हे बघा अशा पद्धतीने आपण हेही फूल तयार केलंय. हे बघा किती सुंदर असं फूल तयार झालंय. बघा मध्ये डॉट टाकू शकता, त्याच्यात डॉट नाही बी टाकलं तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला शिकवण्यासाठी मी खास व्हिडिओ आणते, नक्की पहा. हे बघा अशा पद्धतीने मी हा सामान यूज करते. हे बघा आता काढूया आपण. असं गोल करूया. त्याच्यानंतर हे बघा छोटं छोटं अशा रेषाने हे वेगळं फूल काढूया. आडवा बोट धरलाय मी. हे बघा या पद्धतीने तुम्ही हे नक्की ट्राय करा. हे बघा किती सुंदर फुल असं तयार झालं आपलं. जोपर्यंत व्यवस्थित येत नाही तोपर्यंत करत जा. राऊंड आल्यावर बघा किती छान दिसतं ना. हे बघा किती सुंदर असं फूल दिसतंय. बघा बघू शकता तुम्ही. आता मध्ये आपण गोल करायचं. जोपर्यंत राऊंड येत नाही तोपर्यंत. हे बघा त्याच्यानंतर आपण रांगोळी टाकू. ही फेविकॉलची डब्बी मी चांगली स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यात सुकवून नंतर बारीक गाळून रांगोळी भरली आहे. गाळल्याशिवाय टाकू नये कारण गळत नाही आणि वरचा टोक कापला आहे. हे बघा किती सुंदर पडते. तुम्ही ट्राय करा नक्की. हे बघा एका बोटाने अर्ध्या मिनिटात आपण कसे छान छान फुलं शिकू शकतो. हे बघा अशा पद्धतीने मध्ये आपण अजून एक फूल काढूया छोटस. हे बघा बघा सुंदर असं फूल तयार झालंय. बघू शकता तुम्ही. कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की माझे व्हिडिओ कसे वाटतात असं. हे बघा छोट्या चम्मचने आपण बघा वेगळं असं कळी शिकूया अशा पद्धतीने. हे बघा
इझी बघा. एका मिनिटात, अर्ध्या मिनिटात आपली कढी तयार होते बघा. या पद्धतीने बघा, अशा पद्धतीने तुम्ही ही ट्राय करा. त्याच्यानंतर मार्कर घ्यायचं बघा. कलरचे असेल तर अजून सुंदर दिसते कलर मध्ये. अशा पद्धतीने नंतर त्याला टोक द्या असा बोटाने बघा. अशी टोक द्यायची त्याला. अशा प्रकारे दांडीला आकार देऊया. हे बघा, अशा पद्धतीने हे बघा किती छान आपण आपलं कढी तयार झाली. कढी म्हणा कोणी म्हणा. हे बघा एक सिंगल कढी अशा पद्धतीने एकदम साधी सिंगल कढी करून दाखवते. किती छान अशी कढी तयार झाली. या पद्धतीने आपण बोटाने टोक करू बघा. अशा पद्धतीने जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. म्हणजे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कशी वाटल्या ह्या रांगोळ्या, कसे वाटले व्हिडिओ. म्हणजे मी नवीन तुम्हाला शिकवण्यासाठी मी व्हिडिओ आणणार आहे. तुम्हाला सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये शिकवण्यासाठी नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा कसे वाटलेत माझे व्हिडिओ. असं नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका. हे बघा, त्याच्यासाठी मी हे साहित्य वापरले बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने यालाही टोक काढू शकतो. हे बघा, मी हे साहित्य वापरले. आता